मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत। आपण मनसेचे जे नूतन शहर अध्यक्ष आहेत ते नूतन शहर अध्यक्ष मनसेचं काम किती चांगल्या पद्धतीने करायचं आहे, शहराचा विकास कशा पद्धतीने रखडला आहे, या सर्व विषयावर आपण बोलणार आहेत। आपल्या सोबत आहेत निलेश जाधव, धाराशिव शहर अध्यक्ष। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीने निवड झाली हे आपण त्यांना विचारूया। निलेश जी, तुमची 30 जूनला निवड झाली असं मला कळत आहे। हो। आता मनसेच्या बाबतीमध्ये आपलं मत काय आहे आणि शहर अध्यक्षपद तुमच्याकडे आलेलं आहे, तर तुम्ही नेमकं आता शहर अध्यक्ष पदावरून मनसे संघटन वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? आम्ही शहरातले जे जुने आमचे पदाधिकारी आहेत, जे जुने कार्यकर्ते आहेत, जे साहेबाला आमच्या राजसाहेबाला जे मानणारे जे वर्ग आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात 2-4 दिवसांनी आमची बैठक आम्ही शहराची लावणार आहेत। आणि त्या बैठकीमध्ये जे इच्छुक पदाधिकारी आहेत ते खालच्या शहर उपाध्यक्ष असतील, शहर सचिव असतील, जे इच्छुक पदाधिकारी त्यांची नेमणुका करून आम्ही येणाऱ्या निवडणुकीसाठी काम करणार आहेत। आता मनसेची ताकद जेवढी पाहिजेत बरं का, त्या पद्धतीने तुमची ताकद शहरामध्ये नाही, हे वास्तव आहे। हो। आता ही ताकद वाढवण्यासाठी तुमच्याकडे शहर अध्यक्षपद मिळालेलं आहे। कशी ताकद वाढवणार आहेत? हे काय शहर संघटन करणार आहे मी। आधी शहराची बांधणी करून घेणार आहे व्यवस्थित। आणि जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभा करायचा प्रयत्न करतोय। आता तुमचं अगोदर संघटन मजबूत करावं लागेल। मग संघटन मजबूत करण्यासाठी पहिला पॅटर्न काय राहील तुमचा? मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही शहराची बैठक लावणार आहे। जे काय आमच्या राजसाहेबाला मानणारे गट आहेत, जे मानणारा वर्ग आहे साहेबांना, ते महाराष्ट्र सैनिक आहे, जे काम करायला इच्छुक आहेत पण ते ज्या पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान मान मिळत नाही, आम्ही त्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन आम्ही संघटन करणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र झालेले बरं का। आता तुमच्या सानिध्यामध्ये उभाटा गटाचे कार्यकर्ते आणि तुमचे मनसेचे कार्यकर्ते असं संयुक्त विद्यापीठाने तुम्ही काम करायलात का? जे साहेब आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही सध्या एकमेकाच्या संपर्कात आहेत का? आहेत, पण कालच आमच्या साहेबांनी फेसबुकला युतीच्या बाबतीमध्ये बोलू नका, हा युतीचा विषय वेगळा। पण राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र मुद्द्यावर आले, मराठीच्या मुद्द्यावर, त्यावेळेस उभाटा गटाच्या आणि मनसेच्या सर्वच कार्यकर्त्याचा आनंद गगनाला माहत होता। अशा पद्धतीने त्यांच्या मेळाव्यामध्ये टाळ्याचा गजर होता, किंवा 5-5 मिनिट टाळ्याच वाजत होत्या। म्हणजे महाराष्ट्राला आनंद झालाय। मग तुमच्या मराठवाड्यातल्या या धाराशिव मध्ये दोन्ही गटाची माणसं कशी आहेत ना? तुम्ही बघितलं ना, काल आम्ही GR जे आंदोलन केलं आम्ही सोबत केलंय। त्याच्यानंतर जे सरकारने, भाजपा सरकारने जे त्यांचं GR जे रद्द केलं हिंदी सक्तीचा, तर आम्ही मिळून पुन्हा सगळं एकत्र येऊन पेढे वाटले, एकमेकांना पेढे खाऊ घातले। येणाऱ्या काळात जर समजा जे पक्षाने आदेश दिला आम्ही त्या पद्धतीनं काम करू। सदावर ते हिंदीच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त भडकत होता। आणि तुमचे जे जाधव आहेत पुण्याचे, अविनाश जाधव ठाण्याचे, त्याने म्हणत होते की फक्त सदावर्तेनं आमच्या वार्डात यावं, आमच्या शहरात यावं, त्याची गाडी सुद्धा आम्ही जाऊ देणार नाहीत। तुमची भूमिका काय? सदावर्ते 100% तीच भूमिका राहील आमची, पण धाराशिव मध्ये नाही येऊ देणार आम्ही। सदावर्ते वारंवार राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतो, काय नेमकं त्याचं कारण काय? आमच्या अविनाश जाधवने साहेबांनी सांगितले ना, ते म्हणतात भाजपचं पाळलेलं कुत्र आहे सदावर्ते साहेब म्हणतात, म्हणल्यावर असतील। अविनाश जाधव साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत। तुमच्या धाराशिव मध्ये हे सदावर्ते जर आला तर तुमची भूमिका काय आहे? गाडी त्यांची येऊ देणार नाही धाराशिव मध्ये। आम्ही जो काय समाचार घ्यायचं ते घेऊ, त्यावेळेस 100% समाचार घेणार। 100% तुम्ही या। बरं, आता शहरामध्ये सगळे तुम्हाला दिसेल उखडलेले आहेत। शहराकडे लोकांचे लक्ष नाही। नगरपालिका मूलभूत अधिकार म्हणून जनतेचे सेवा करणं हे नगरपालिकेचं काम आहे। पण तशा पद्धतीनं नगरपालिका शहराचा विकास करण्यामध्ये कमी पडते। तुम्ही ते काम कसं करून घेणार आहे? ज्या प्रकारे शहराचा विकास, या धाराशिव शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, ज्यावेळेस पासून प्रशासन नगरपालिका चालवत आहे,
शहराची अवस्था तर तुम्ही आपण पाहताय, शहराची कचऱ्याची अवस्था असेल, रस्ते असतील, आणि शहरातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईटीचा प्रश्न असेल. ज्या गल्लीमध्ये लाईट नाहीत तिथं नाल्याची विषय आहेत, स्वच्छतागृह आहेत. शहरामध्ये ज्या प्रकारे महिलांना आपल्या बाहेर पडल्यानंतर स्वच्छतागृह नाहीत महिलांसाठी. आम्ही हे सगळे विषय त्याच्यानंतर आता आमचं संघटन झाल्यानंतर ह्या सगळ्या विषयावर आम्ही शिवनशी बोलणार आहेत. आता समजा पालकमंत्री ज्यावेळेस 15 ऑगस्टला येतील त्यावेळेस पालकमंत्र्यांशी आम्ही बोलणार आहेत आणि जेवढ्या लवकरात लवकर DPDCचा निधी मंजूर करून शहराच्या विकासासाठी त्यांनी सहकार्य करावं ह्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करून निवेदन देणार आहे. तुम्ही आतापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत यांना कधी निवेदन दिले का? दिलंय ना. बर, मी दिलोय ना स्वतः. मग काय म्हणले साहेब? करू म्हणले. बर, झालं नाही काम. शहराच्या बाजूलाच एक अर्ध्या किलोमीटर अंतरावरच भारत विद्यालय एक शाळा आहे, तिथे गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत. हो हो. आणि हे सगळे आरोग्याच्या बाबतीमध्ये धोका आहे. त्या ठिकाणी एक कचऱ्याचा डेपो आहे. तेही आम्ही कचऱ्याच्या डेपोच्या बाबतीमध्ये तुम्ही आंदोलन केलेलं मी पाहिलं नाही. आता करणार आहे. इथून पुढे कधी करणार आहे तुम्ही? आता करणार. माझी तुमची शहराध्यक्ष शहराध्यक्ष पदाची जबाबदारी आहे माझ्याकडे. आधी विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष होतो मी, त्याच्यामुळे माझ्याकडे अधिकार कमी होता. आता शहराचा अध्यक्ष मी झालोय. शहरातले सगळे विषय मी घेणार आहे. हे कचऱ्याचा विषय असेल आणि तुम्ही जे म्हणलं आता ते मुलं शिकतायत ती शाळा, ते विषय असेल. नगरपालिकेच्या 140 कोटी रुपयाचा निधी विकासासाठी आलाय, शहर विकासासाठी. हो. तो निधी वापरला जात नाही. रस्ते उखडलेले जसे ना तसे आहेत. रस्त्यात खड्डे आहेत. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहेत? हे आम्ही खडतर प्रवास YouTube चॅनलच्या माध्यमातून सगळं शहर दाखवलंय आणि याचा इम्पॅक्ट असा झाला की काही ठिकाणचे खड्डे तात्काळ नुसते खड्डेच बुजले गेलेत, पण रोड तसेच आहेत. या बाबतीत तुम्ही काय करणार? सर मी काय म्हणतो, एवढे दिवस तुम्ही फक्त तुमचा कॅमेरामॅन आणि खड्डे एवढं दिसत होतं. आता इथून पुढे आमचे आंदोलन दिसतील त्या खड्ड्याच्या आजूबाजूला. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला शहरातल्या न्याय मिळत नाही. आता नगरपालिकेकडून न्याय मिळत नाही तर तुम्ही न्याय कसा मिळवून द्या? हे काय मी तुम्हाला म्हणलं ना, आता आम्ही शहराचे सगळे विषय घेऊन आम्ही एक आंदोलन उभं करणार आहे. आम्ही मोर्चा काढणार आहेत. सगळे कामं करून घेण्यासाठी आम्ही निवेदन पण देणार आहे. बरं, आता जी नगरपालिका तोंडावर आल्यात याच्या बाबतीमध्ये आता मनसेची तयारी कशी करणार तुम्ही? ते तुम्हाला मी सांगितलं ना, आम्ही जास्तीत जास्त उमेदवार जसं उभं करता येईल ते आम्ही याच्यामध्ये पाहणार आहेत. बरं, पक्षाने जर आम्हाला सांगितलं वरून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पण उभं करत आहे, तेही उभं करणार आहे. बरं, तुमच्या मनसेचे समीक्षक वगैरे आढावा बैठक घेणारे गट विकास म्हणजे गटनेते वगैरे येणार आहेत का? हो, येणार आहेत. कधी येणार आहेत? येणार आहेत आता ह्या 2-3 महिन्यामध्ये येणार आहेत. बांधणीसाठी येणार निरीक्षक येणार आहेत. निरीक्षक. बरं, मग आता शहराच्या बाबतीमध्ये तुम्ही काय आव्हान कराल मनसेच्या कार्यकर्त्याला, उभाटा गटाच्या कार्यकर्त्याला शहर विकासासाठी? सगळ्यांनी एकत्र या, मनसे सोबत एकत्र या, आपण नक्कीच शहराचा विकास करून दाखवू आपल्या पद्धतीने. तर हे आहेत निलेश जाधव. मनसेचे वेळोवेळी जे आदेश येतील ते निश्चित पाळले जातील आणि शहराच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढा देणार आहोत. नगरपालिकेने आतापर्यंत जी कामं केलेली नाहीत, खडतर प्रवास YouTube चॅनलने शहराचे सगळे रस्ते दाखवलेत. जे रस्ते दाखवलेत ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही नगरपालिकेला धारेवर धरणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. कचरा डेपोचा विषय आहे. भारत विद्यालयामध्ये लहान लहान लेकरं आहेत. आरोग्याचा धोका जाणवतोय. कचरा डेपो जोपर्यंत हलणार नाही तोपर्यंत मनसे स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असंही सांगतात. तर ते बघूया नेमकं कशा पद्धतीनं काम करणार आहे ते. आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीची 41 उमेदवाराची तयारी आम्ही करणार आहेत. सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेणार आहे, संघटन मजबूत करणार आहे आणि राजसाहेब ठाकरे साहेबांचा विश्वास आम्ही थोडाही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितलंय. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं निलेश जाधव आणि त्यांची फौज फाटा, त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं शहर विकासासाठी आणि मनसे संघटन मजबूत करण्यासाठी कशा पद्धतीनं लढा देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे, हिताचे, जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.